महाराष्ट्र कांग्रेस के सदर हर्षवर्धन सिब्बल ने चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस पर तनकीद करते हुए कहा कि वो हर वक्त झूठ बोलने में मसरूफ रहते हैं। हर्षवर्धन ने कहा कि नक्सली सरगर्मियों का सबसे बड़ा नुकसान कांग्रेस को हुआ। इन्होंने कहा कि नक्सल सरगर्मियों की वजह से कांग्रेस ने अपने कई अहम कायदीन को खो दिया। हर्षवर्धन ने मजीद कहा कि मुकुल में नक्सल सरगर्मियों के खिलाफ सख्त कार्रवाई का सहरा भी कांग्रेस को ही जाता है। इन्होंने कहा कि मनमोहन सिंह हुकूमत ने इस सिलसिले में कई इकदाम किए थे, जिसकी वजह से नक्सल सरगर्मियों में कमी आई थी। गेलं आणि आता थेट सुप्रीम कोर्टाच्या जे जज त्या समितीत होते त्यांनाच काढणं हा त्यांनी जो एकंदर जो प्रकार केलेला आहे यामध्ये सर्व काही येतं। त्यामुळे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या अलीकडच्या काळातला जे कामकाज आहे हे सगळं संशयास्पद आहे। एवढंच नव्हे तर जे चोकलिंगम जे आहेत यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्राने करायला पाहिजे होती, मात्र ती निवडणूक आयोगाने केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत हे गुजरातशी संबंधित आयुक्तांना तिथे नेमणे, स्वतःच्या मागे पुढे करणारे अधिकारी नेमणे, तर ही जी एक गरिमा निवडणूक आयोगाची आहे ही कधी नव्हे ती इतक्या खाली ही मलिन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे। मूळ विषय जो आहे ते वाढलेलं मतदान आहे। या वाढलेल्या मतदानासोबत काँग्रेसने काय मागणी केली की फोटो असणारी मतदार यादी ही देण्यात यावी, मात्र फोटो असणारी मतदार यादी पण दिल्या जात नाही आणि 41,000चे मतदानाचं उत्तर हे दिल्या जात नाही, त्याला बगल ठेवून मारून हे पुढे पळतात आहे। त्यामुळे ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हा ब्लॅक अँड व्हाईट प्रश्न आहे। हा